तुम्ही डिजिटल गोल्ड खरेदी करताय तर मग आत्ताच सावध व्हा. सेबीच्या या इशाऱ्याने डिजिटल गोल्डच्या खरेदीत 47% घसरण पाहायला मिळत आहे. पण काय आहे हा इशारा? वर्षभरात सोन्याने परताव्याच्या बाबतीत शेअर बाजारालाही मागे टाकले आहे आणि याचाच परिणाम म्हणून डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूकदारांचा कल वाढला होता. UPI मुळे इझी पेमेंट, लहान रकमेत सोने खरेदीची सोय आणि त्वरित उपलब्धता यामुळे ही पद्धत लोकप्रिय झाली होती. मात्र सेबीच्या या इशाऱ्यानंतर डिजिटल गोल्डची मागणी घटत आहे. सेबीने स्पष्ट केले आहे की डिजिटल गोल्ड त्यांच्या नियमाखाली येत नाही. त्यामुळे गोल्ड ETF किंवा सोवरेन गोल्ड बॉन्ड यासारख्या सरकारी नियंत्रित इन्व्हेस्टमेंटमध्ये मिळणारे संरक्षण किंवा विश्वास यात मिळत नाही. सर्वात मोठी समस्या म्हणजे सेबी फिनटेक कंपन्यांच्या गोल्ड वॉल्ट्सची तपासणी करू शकत नाही आणि तुम्ही घेतलेल्या सोन्याची वास्तविक उपलब्धता आणि क्वालिटी याची गॅरंटी मिळत नाही. सेबीने स्पष्ट सांगितले की डिजिटल गोल्ड त्यांची जबाबदारी नाही. उद्या जर एखादी कंपनी बंद पडली किंवा स्कॅम झाला तर आम्हाला सांगू नका. सेबीने स्पष्ट म्हटलंय, जे काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत जसे की पेटीएम, फोनपे, गुगल पे जे डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करून घेत आहेत हे सर्व सेबीच्या अंडर येत नाहीत. याचा अर्थ असा नाही की डिजिटल गोल्ड किंवा अशा प्रकारच्या स्कीम आणणाऱ्या सगळ्याच फ्रॉड आहेत किंवा चुकीचे करत आहेत. फक्त मेसेज एवढाच की काही फ्रॉड झाला तर सेबी यामध्ये काही करू शकणार नाही. जर तुम्हाला गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करायचे आहे पण फिजिकली नाही तर तुमच्यासाठी गोल्ड ETF किंवा गोल्ड म्युच्युअल फंड आहेत ज्याची सुरक्षितता सेबीच्या हातात आहे.